मित्र हे खत म्हणून दिलं शेतकऱ्यांना त्यांनी. तेव्हा निव्वळ वाळू आहे याच्यामध्ये, निव्वळ पुरं टोटल. आणखी थोडा खत टाकतो. घास होतं त्याला, घास बसून घास 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 घास. आता शेतकरी कसा वाचला अशा पद्धतीने इतर लोक फसवणूक करत असतील. काय करते शासन? काय करते बघा. काय आता एवढं घासल्यावर खत जर विघ्रत नसेल, पावसाच्या पाण्यानं कसं विघ्रेल ते खत? हे बघा, आणखी थोडं पाणी टाक बोला. आता दोन्ही हाताने एवढं घासून जर विरघळत चालला हा खत, पावसाच्या पाण्यानं कसं विरघळत बघा. बघा ही कंपनी पोत्याला वरती जरा पुरं वर कर, पुरं वर कर. मी हे खत उमरी येथील व्यापारी चंद्रकांत जाधव यांच्या कृषी सेवा केंद्रातून घेतलेलं आहे परवाच. आता हे बघा, देखताच उदाहरण तुम्हाला. पहा हे खत, पहा पाणी सुद्धा गढूळ होईना झालं, पाणी थोडं सुद्धा काय. हे बघा पाणी सुद्धा गढूळ होईना चाललं. कशी वाट करा, कशी फाशी घ्यायची. हे मी योगायोग बघितलं. मी शेताकडे आलो होतो, हातात घेऊन बघितलं खत कसं आहे बघू तरी म्हणून. हाताला सुद्धा याचा कलर सुद्धा लागणार चला हाताला कलर. ही कुठली कंपनी आहे? सांगली सिंगल सुपर ग्रँटेड. याला आडवा पडपड कुठली कंपनी? योगा याच्यात कुठंच काहीच नाही, गावचं नाव नाही, जिल्हा नाही, काय. असं कर, असं कर. गव्हर्नमेंट अप्रूव्ड मात्र लिहिलेलं दिसायला. हे बघा, गव्हर्नमेंट सर्टिफाईड फर्टिलायझर इंडिकेट कुठले सिंगल सुपर फॉस्फेट. बघा काय डोकं फोडून घ्यावा. ही कुठली कंपनी आहे बघा, सांगली दिसायला याच्यावर, महाराष्ट्र. आता घ्या शेतकऱ्यांना 2000 मोदीचे घ्या, मतदान करा. 2000 घ्या, मतदान करा, खत घ्या, शेतीतलं उत्पादन खा पोटभर.